आम्ही शेतकऱ्यांना जे काही अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी यामुळे जी संकट येत आहेत त्यावेळेस मग नियम आडवे येतात, पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून NDRF, SDRFचे नियम डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करतो। 2 हेक्टरची 3 हेक्टर आम्ही केली। सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता, तो आम्ही त्या ठिकाणी सततच्या पावसामुळे होणारे नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये धरलं। अनेक ठिकाणी जे काय आता 40 गावं तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने 1221 मंडळ जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली। शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे। शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या 1.5 वर्षात आपल्या सरकारने तब्बल 44,000 कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे। हे आपलं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून हे बळीराजाचं राज्य आहे। त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून 1.5-2 महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला, काही भागामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी गारपीट, काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती, अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय। परंतु आपण लक्षात ठेवा की हे सरकार तुमचं आहे।